ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 6वा। हे ओंकार रूप श्री जनार्दना, तुला नमस्कार असो। भक्तिभावाने तुझ्या चरणाला नमस्कार केला असता जनासह वर्तमान मी पण आपोआपच नाहीसे होते। लिंगदेहाचे मर्दन म्हणजेच जनाचे अर्दन नाश होय, म्हणूनच जनार्दन ह्या नावाने तुझी प्रसिद्धी आहे। हे जनार्दना, तुझी करणी ही तशीच आहे। कर्म किंवा कर्तेपणा उरू न देता भक्तांना जनामध्ये सुख समाधानाने तू नांदवितोस। आनंदाने तुझे नाव घेतले असता तू जीवपणाच हरण करतोस आणि खरोखर जीव घेऊनही निरंतर कृपाळू असतोस। तुझ्या नामाची शक्ती अचाट आहे, तिच्यापुढे कळीकाळ सुद्धा डोके वर काढीत नाही आणि चारही मुक्ती निखालस दासी होऊन राहतात। नामाचीच देणगी एवढी ढसाळ, त्या तुझे प्रत्यक्ष स्वरूप कोणाला कळणार? ह्याकरिता जाणणे आणि नेणणे ही दोन्ही सोडून खरोखर निवांत म्हणजे स्वस्थ बसावे तेच बरे। तुझे स्तुती स्तोत्र गावे तर स्तुतीशास्त्रांनी सुद्धा हात टेकले आहेत, त्यांच्यापुढे माझे वेडेवाकडे बोलणे कोणाला कसे आवडणार? ह्याकरिता हे कृष्णरूप जनार्दना, मौन धरणे हेच तुझे स्तुतीस्तवन, तुझा कळवळा तेच कीर्तन आणि काही न करणे हेच तुझे खरे अनुसंधान होय। असे आहे तरीसुद्धा तुझ्याविषयी मला अतिशय हाव सुटलेली आहे। तरी गुरुराजा, कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्यावे। काजव्याने चंद्राला प्रकाशमान करावयाचा विचार करावा किंवा माशीने गरुडाला खांद्यावर घेण्याचे मनात आणावे, त्याप्रमाणे मी केवळ मूर्ख असून एकदम स्कंधावर टीका करण्याची हाव धरली आहे। परंतु हे गुरुनाथा, त्याविषयी आता पूर्णपणे कृपा करावी आणि ग्रंथरचनेमध्ये यथार्थ अर्थ साधून माझ्या हेतूची सार्थकता करावी। अशी विनंती ऐकताच श्री गुरुने कृपेचा वरदहस्त मस्तकावर ठेवला। तोच यथार्थतेच्या दीपाने ग्रंथावर प्रकाश पडला। कृपेची करणी अगाध आहे, कारण ती होताच अर्थचिंतामणीची खानच उघडली आणि तिथून कवीचे गुण आणि हवे ते साहित्य बाहेर पडू लागले। आयते तयार केलेले अलंकार घालताना घालणाऱ्याला संकट ते कसले, कळसूत्री बाहुलीकडून ताल धरविला तर त्या बाहुलीच्या हातांना कष्ट ते कसले। बापाच्याच पानातील पक्वान्ने घेऊन मूल बापाच्या तोंडात घालते, पण त्यामुळे बापाला खरोखरच संतोष होऊन मनास आल्हाद वाटतो। तशीच ही गोष्ट आहे, ग्रंथही तूच आणि कविताही तूच, तेव्हा तेथे मी करता म्हणून अहंता तरी कोणी घ्यावी? गुरुने अहंता तर काढून टाकलेच, पण अखेरीस सोहंता हीही शिल्लक ठेवली नाही, म्हणून मी एक कवी किंवा करता आहे ही भावनाही राहिली नाही। लौकिक अहंकार सोडित असता दुसरा एक शिवोहम हा अहंकार पाठीस लागतो। ह्याकरिता जो आपणास वेडा म्हणवितो तोच मोठा चतुर म्हणजे ज्ञाता होय। ही गोष्ट म्हणजे मी ग्रंथकर्ता म्हणण्याची सुद्धा तशीच होईल। ह्याकरिता श्री गुरुनाथा, मी आपल्या चरणावर मस्तक ठेवून करता करिता एक तूच आहेस असे म्हणतो। असो, पूर्वीच्या कथेचा संबंध म्हणजे 5व्या अध्यायाच्या शेवटी नारदाने वसुदेवाला असे रहस्य सांगितले की श्रीहरी हा साक्षात परमात्मा असून तो लीलादेह धारण करून तुमच्या घरी अवतरला आहे। तुमच्या घरी राहून तो अनेक अद्भुत लीला करीत आहे, हे तुमचे मोठे भाग्य आहे। हा श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर असून वैकुंठाचा अधिपती आहे। हा साक्षात परमात्मा परेश व जगदीश आहे। तेच नारदाचे भाषण प्रमाणभूत मानून श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यासाठी सारे देव एकत्र होऊन स्वतः द्वारकेस आले। श्लोक 1। शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिती राजा, श्रीकृष्णाची मूर्ती पाहण्याकरिता स्वर्गस्थ सर्व देव द्वारकेस आले आणि त्यांनी विचित्र स्तुती केली। श्रीकृष्ण मूर्तीचे कौतुक पाहण्यासाठी चतुर्मुख ब्रह्मदेव, पंचमुख शंकर व षष्मुख कार्तिक स्वामी आले। पूर्वी प्रजेची उत्पत्ती करण्याकरिता प्रजापतीला नेमले होते, तोही कृष्णाची मूर्ती पाहण्याकरिता द्वारकेला आला। आत्मस्वरूपातच रममान असून ज्यांचे सकळ काम परिपूर्ण झाले आहेत असे निष्काम भक्त सनकादिकही सकाम होऊन घनश्याम सावळा पाहावयास आले। सर्व भूतनायक जे रुद्र ते 11ही जण भूतगणासह वर्तमान श्रीकृष्णाला पाहावयास आले। पहा, भूत भविष्यांचा त्रिकाळ ज्ञाता जो महादेव, तो सुद्धा आपल्या सर्व गणांचा समुदाय घेऊन श्रीकृष्णाला पाहण्यासाठी द्वारकेला आला। श्रीकृष्णास पाहण्याची शंकराला इतकी उत्कंठा लागली होती की त्या महात्म्याला पाहण्यासाठी धावत धावत येताना त्याच्या जटासुद्धा मोकळ्या सुटल्या। श्लोक 2-3। 49 मरुद्गणांसह वर्तमान स्वतः इंद्र मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्ण पाहावयास आला।
सूर्यमंडळ सोडून 12 आदित्यांचा मेळा कृष्णाचा सोहळा पाहण्यासाठी अगदी तृषित होऊन आला. सूर्याची डोळ्यांमध्ये स्थापना केलेली आहे म्हणून ते सारे पदार्थ पाहतात, पण कृष्णदर्शन न झाल्यामुळे सूर्य आंधळा होऊन गेला होता. श्रीकृष्णाचे मुखकमल पाहताच सूर्याच्या डोळ्यावरचे पटल निघून गेले. मग सूर्य स्वतः सर्वांगाने देखणा झाला. तिन्ही अग्नी जात्या तेजपुंज खरे, पण धुराने झाकून गेले होते. त्यांनी कृष्णाला पाहताच त्यांच्यावरचा धूर जाऊन ते मूळच्या तेजाने उजळले. 8 वसूंचा मेळाही कृष्णलीला पाहण्याकरिता आला होता. त्याने श्रीकृष्ण पाहताच हा केवळ मदनाचा पुतळा आहे असे म्हटले, पण तो मदन श्रीकृष्णाच्या मांडीवर लीलेने खेळताना त्यांच्या दृष्टीस पडला. अश्विनी कुमार स्वतः धन्वंतरी होते, पण ते भवरोगाने अतिशय त्रस्त झाले होते. कृष्ण दर्शनामृताच्या योगे तेही एका क्षणांत रोगमुक्त झाले. ऋषभदेव, अंगिरस व असाधारण धैर्याचे रुद्रही आले. विश्वेदेव, साध्यदेव इत्यादी अनेक देवांनी आकाश अगदी भरून गेले होते. आमची गायनकला मोठी अशी गंधर्वांच्या मनात घमेंड होती, पण ती कृष्णाच्या मुरलीचे गायन ऐकताच जिरून गेली. त्यांना दर्शनाविषयी अत्यंत उत्कंठा लागून ते क्षणोक्षणी वाट पाहत होते. श्रीकृष्णाने त्यांना सावकाश कृपादृष्टीनेच सुरस अशी गायनकला दिली. अप्सरा म्हणत होत्या, आम्हीच काय त्या नृत्य करणाऱ्या, पण काळ्या सर्पाच्या फणांच्या पृष्ठभागावर नाचताना एकाच तालाने त्यांना तत्काल लज्जित करून सोडले. त्या अप्सरा हिरमुसली तोंडे करून दर्शनासाठी आलेल्या होत्या. त्या नृत्यांगनांनाही रासक्रीडेमध्ये केवळ नेत्रसंकेतानेच नृत्यामध्ये तरबेज करून सोडले होते. श्रीकृष्णाला पाहण्यासाठी पाताळांतील नागही आले होते. इतकेच नव्हे तर अनेक सिद्ध चारण विद्याधरांचे सर्व समुदायही आले होते. काश्यपादी मोठमोठे ऋषी, अर्यमादी पितर आणि गुह्यक व किन्नरही आपापल्या गणासह वर्तमान आलेले होते. अशा विमानांच्या झुंडीच्या झुंडी द्वारकेमध्ये खेटून राहिल्या होत्या. इतके मोठमोठे देव कृष्णाची मूर्ती पाहण्यासाठी आनंदाने आलेले होते. श्लोक 4. श्रीकृष्णांनी ज्या अवतार शरीराने अनेक प्रकारची चरित्रे करून दुराचारी लोकांना संसारातून तरण्यासाठी यश विस्तरून ठेवले, जी श्रीकृष्ण कीर्ती लक्षपूर्वक ऐकल्याच्या योगाने खरोखर चतुर्विध प्रायश्चित्तांची गतीच खुंटून जाते. भक्तिभावाने ज्याचे नाव घेतले असता सर्व पातकांचे भस्म होते, तो श्रीकृष्णरूपी पुरुषोत्तम सर्व जगाच्या विश्रांतीचे स्थान देवांनी पाहिला. ज्याच्या शरीराची रेखल्यासारखी ठेवण सुरनरांमध्येही अत्यंत मनोरम दिसणारा तो घनश्याम पाहून त्यांच्या डोळ्यांना समाधान झाले. मुकुटकुंडले व मेखळा घातलेली, कांसेला जरतारी पितांबर कसलेला आणि गळ्यामध्ये वनमाला असल्यामुळे तो घननीळ अतिशयच शोभत होता. लावण्याचे आणि गुणांचे केवळ भांडारच आणि अवतारमालेतील मुख्य रत्नच असा तो श्रीकृष्ण आणि त्याचे राहण्याचे स्थान जी द्वारका ती साऱ्या देवांनी पाहिली. श्लोक 5. कृष्णांनी जी नगरी वसविली होती तिची शोभा काय सांगावी. 3 सोन्याच्या कळसांच्या तर काय रांगाच्या रांगा लागून राहिल्या होत्या. आणखी त्यांना मोठ्या कौशल्याने अनेक प्रकारची रत्ने जडविलेली होती. त्यांचे तेज आकाशातही मावत नव्हते. ज्या द्वारकेमध्ये कामधेनू अगदी घरोघर होत्या, कल्पवृक्षांच्या तर रांगाच्या रांगा लागून राहिल्या होत्या आणि द्वारावर चिंतामणींची खेळणी लटकत होती. द्वारकेमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरांत नवरत्नांचे ढीकच्या ढीक पडले होते आणि तेथे श्रीकृष्णच नांदत असल्यामुळे रिद्धिसिद्धीही दाशी होऊन राहिल्या होत्या. कृष्ण रूपाच्या लालसेने तर डोळ्यांना वेळच लावून सोडले. तेव्हा ते मोठ्या आवडीने श्रीहरीच्या अंगावर बसून मोरांच्या पिसांच्या रूपाने पाहू लागले. कृष्णाच्या सौंदर्याची शोभा काय सांगावी. ती चाखण्यासाठी डोळ्यांना जिभाच निघाल्या. उपनिषदांत वर्णन केलेले तत्व जे परब्रह्म तेच साकार स्वरूपाला आले असल्याने ते रसाळपणामध्ये तर केवळ अपूर्वच होते. कृष्णाला पाहण्याच्या आवडीने देव उड्यांवर उड्या घेऊ लागले. डोळ्यांना तर इतकी गोडी लागून राहिली की ते अर्धक्षणही विसंबेनात. कृष्ण स्वरूपाचे कौतुक पाहताना डोळ्यांना अधिकाधिक भूक लागत चालली. त्यांच्यात सुख तुटुंब भरून गेले होते, तरीसुद्धा ते अधिकाधिकच भुकेले झाले. श्रीकृष्णाला अवलोकन करताना पाहणारामध्ये इतकी गर्दी उसळत असे की पाहण्याच्या घाईत त्यांची शिरस्त्राणे एकमेकांवर आदळत. श्रीकृष्णाला पाहणाऱ्यांनी मागे पुढे व चारी बाजूंनी अगदी गराडा घातला होता. साऱ्या डोळ्यांचे भाग्यच उदयास आले होते, कारण ते पूर्ण पुरुषाला पाहत होते. श्रीकृष्ण हा गर्द मेघासारखा श्यामवर्ण होता. त्याच्याकडे निजात्म बुद्धीने पाहताच
डोळ्यांतील बुबुळांनाही सहज कालिमा आली व त्यात कृष्णकला ठसावली. जो वेदांच्याही विचारांना कळत नाही, जो योग्यांच्या ध्यानांत येत नाही, त्या कृष्णाला जे प्रत्यक्ष पाहत होते त्यांचे भाग्य अपूर्वच म्हटले पाहिजे. अशा श्रीहरीला पाहताच देवांनी वर विमानांत राहून आकाशांतून त्याच्यावर पर्जन्यधारेप्रमाणे पुष्पवृष्टी केली. श्लोक 6. मांदार, पारिजात, कल्पवृक्ष, हरिचंदन इत्यादी स्वर्गीय वृक्षांची सुगंधित पुष्पे सर्वांनी श्रीकृष्णावर उधळली. श्रीकृष्णाच्या चारही बाजूंनी उत्तमोत्तम पुष्पांचा केवळ सडा होऊन गेला. नंतर सारे देव अगदी समोर जाऊन त्यांनी जय जयकाराने दाही दिशा दणाणून सोडल्या. अनेक प्रकारची रसभरीत पदे, प्रबंध, नाना प्रकारची गद्यपद्य रचना इत्यादी कवनांनी देवसमुदायाने श्रीकृष्णाचे स्तवन सुरू केले. श्लोक 7. देव म्हणाले, हे सच्चिदघना श्रीकृष्णा, काया वाचा मने करून विवेकयुक्त प्राणधारणेने तुझ्या चरणाला नमस्कार असो. इंद्रिये शांत व्हावीत म्हणून विषय वासना सोडून दाही इंद्रियांना तुझ्याकडेच लावून श्रीकृष्णा भक्तिभावाने तुला नमस्कार करीत आहो. विषयांत उदास होऊन संसाराची आशा सोडून देऊन कर्मपाश तोडण्याकरिता तपस्वी लोक तुझ्या चरणाचे चिंतन करीतात. मुक्तीच्या आशेने मुमुक्षू लोक तुझ्या चरणाचे ध्यान करतात, पण त्यांना कितीही दृढ भावना धरली तरी एक अर्धक्षणही त्यांच्या ध्यानात तू येत नाहीस. त्या तुझ्या प्रत्यक्ष चरणाचे दर्शन आज आम्हास झाले. अशा प्रकारे देव आपल्या भाग्याचे आपणच वर्णन करू लागले. ह्या सगुण स्वरूपाला पाहून एवढी स्तुती का करता? कारण जे आकाराला आले ते खरोखर माईक असते. तुम्ही जसे शरीरधारी तसाच मीही एक शरीरधारी. त्या माझ्या दर्शनाने तुम्ही कसे तराल असे तू म्हणशील तर अनंता असे मात्र आपण म्हणू नये, कारण तू खरोखर मायेचा नियंता आहेस हेही पण आम्हाला कळले आहे. ती समूळ कथाच ऐकावी. श्लोक 8. झोप लागल्यावर झोप दिसत नाही, जागे झाल्यावर तर ती मुळीच दिसत नाही. त्याप्रमाणे देहामध्ये माया ही अतर्क्य आहे. ती सुरनरांना सुद्धा माहीत होत नाही. देवादी देवा श्रीकृष्णा, तुझी माया आधीच अतर्क्य, त्यात गुणांचा क्षोभ हा तिच्या सहाय्याला मिळाला म्हणून ती ब्रह्मदेवादिकांच्याही आटोक्यात येत नाही. तूच दैवी मायेला धरून ब्रह्मादिकांना उत्पन्न करतोस, प्रतिपाळ करतोस व तूच त्यांचा संहार करतोस, पण त्या कर्मापासून तू अलिप्तच राहतोस. स्वप्नामध्ये एखाद्याने सृष्टी उत्पन्न केली, तिचा प्रतिपाळ करून संहारही केला तर ती क्रिया काही कर्त्याला लागू होत नाही. त्याप्रमाणे तू ही अलिप्त राहूनच सृष्टी केली आहेस. सूर्य आपल्याच किरणांनी मृगजळ भरतो आणि अस्तमानाच्या वेळी ते शोषण करून घेऊन जातो. त्याप्रमाणेच तूही सर्व करून अलिप्त आहेस. धर्माची वाढ समूळ खुंटून जाते, अधर्माचा अगदी कळस होतो. तेव्हा आमचे संकट निवारण करण्याकरिता तुला अवतार धारण करावा लागतो. अधर्माचा नाश करून धर्माची पूर्णपणे वृद्धी करतोस आणि देवांना आपापल्या पदावर स्थापन करतोस. तरी श्रीकृष्णा, तू कर्मातीतच आहेस. आत्मसुखाचे अनुसंधान तुला अखंड दंडायमान असते, ते आम्हाला एक क्षणभर सुद्धा नसते. म्हणून आम्ही अगदी दीनवदन असतो. ज्याला आत्मसुख निरंतर असते तो देहधारी असला तरी अवतारी पुरुषच होय. त्याचे पाय गंगासागरादी तीर्थांना सुद्धा पवित्र करणारे असतात. जो जरी गुणांमध्ये वावरत असला तरी तो गुणातीतच समजावा. त्याच्या चरणाचा एक रजकण सुद्धा त्रैलोक्यातील महापातकांचा नाश करून सोडील. ही तर तुझ्या दासांची कथा. मग आम्ही तर त्या तुझेच प्रत्यक्ष चरण शिरसावंद्य करीत आहोत. ही झाली तुझ्या चरणांची कथा. तुझी कीर्ती श्रवण करण्यानेही पण तसाच आत्मलाभ होतो. तुझ्या चरणाचे दर्शन घेतील ते भाग्याचेच होत. त्यांचा महिमा वाणीला वर्णन करता यावयाचा नाही. हे स्वामी, तुझ्या कीर्तीचे पवित्रपणही तसेच आहे. कसे ते सांगतो ऐक. अग्नीच्या ज्वाळा सारख्या निघत असल्या आणि त्यातच आणखी लाकडी नेऊन घातली तर ती आग अधिकच भडकते. त्याप्रमाणे देहाभिमानाच्या योगे आशा वाढत असते. ती आशा तुझ्या श्रवण कीर्तनाने सुटून जाते. श्लोक 9. कृष्णाचे स्तवन केले असता स्तवन करणारा तरुण जातो. ते स्तवन कानांनी ऐकणाऱ्याचाही उद्धार होतो. ह्याकरिता श्रवणाद्वारे तारण्याला समर्थ असा तूच एक स्तव्य म्हणजे स्तवन करण्यास योग्य आहेस. म्हणून तुझ्या कीर्तीचे श्रवण तेच एक अत्यंत शुद्धीला कारण आहे. ह्याशिवाय जे अन्य साधन ते केवळ कष्ट होत. हे देवादिदेवा ऐक. तुझ्या केवळ श्रवणाची उत्कंठाच अंतकरणातील पातकांची खळमळ धुवून काढून वृत्ती निर्मळ करते.
गणानुवाद श्रवणाला विन्मुख होऊन जे तपस्वी तप करू लागले, त्यांच्या नाना प्रकारच्या साधनांनी त्यांच्या बुद्धी निरस व कर्कश अशा होऊन गेल्या. मंत्रविद्या ग्रहण केली, पण मंत्र म्हणताना अक्षर अशुद्ध पडले असता पुण्य तर लागतच नाही, पण भयंकर पातक मात्र अंगाला जडते. शास्त्र श्रवण केले असता चौपट गर्व मात्र चढतो आणि तो ज्ञातेपणाचा अभिमान ब्रह्मदेवाला सुद्धा निघत नाही. वेदाध्ययन करू लागले असता त्यातील एखादा स्वरोच्चारही चुकला तर शुद्ध होण्याचे एकाच बाजूस राहून वृत्रासुराप्रमाणे हटकून मरण मात्र यावयाचे. दान देणारा नहुषही विहिरीमध्ये सरडा होऊन पडला. दानाने लाभ होण्याचे लांबच राहून नुकसान मात्र पुष्कळ झाले. ऋष्यशृंग तप करू लागला, तो वेशांनाच वश झाला. ह्यावरून श्रद्धापूर्वक तुझी कीर्ती श्रवण करण्याइतकी शुद्धी दुसऱ्या कशातच नाही. बरे, यथाशास्त्र कर्मच करून राहावे तर कर्ममार्ग फारच कठीण आहे. प्राचीन बरही राजाची कर्मासक्ती नारदांनी उपदेश करून सोडविली. कर्माचरण करताना आचमन करावे तर उडीत बुडेल इतकेच पाणी घेतले पाहिजे. त्यात जरा का थोडे कमी जास्त झाले तर त्यापासून सुरापान केल्यासारखा दोष लागतो. तात्पर्य, ज्याचे हृदय दुष्ट म्हणजे अत्यंत मलिन आहे त्याला श्रीकृष्णाच्या कीर्तीचे श्रवण केल्याशिवाय तपाधिक साधनांनी कधीही शुद्धी व्हावयाची नाही. परीक्षिती राजा श्रवणानेच तरुण गेला, श्रवणानेच क्रौंच उद्धरून गेला. मत्स्याच्या उदरामध्ये श्रीकृष्णाची कीर्ती श्रवण करावयास मिळाली म्हणून मत्स्येंद्रनाथही सिद्ध स्पृश झाला. तुझी कीर्ती श्रवण करण्यापासून दोन गोष्टी साधतात. एक तर त्यापासून चित्ताची शुद्धी होते आणि दुसरे त्याच्यापासून जीव ब्रह्माची ऐक्य साधते. असा दोन्ही प्रकारे उद्धारच होतो. प्रत्यक्ष काशीमध्येही असेच. तिकडे श्रवणांत तारक ब्रह्माचा उपदेश होतो म्हणून काशी ही मुक्तिक्षेत्र होऊन राहिली आहे. तेथे श्रवणानेच जीवाचा उद्धार होतो. तू तर सदा सर्वकाळ पूर्ण कामच आहेस, निष्कामांचे निजधाम तू आहेस. अशा तुला सुद्धा कर्म करावे लागते. ते भक्तांचा भ्रम नाहीसा करण्याकरिता. हे श्रीकृष्णा, त्यासाठीच तू अनेक प्रकारची अनेक चरित्रे करून दाखविलीस आणि लोकांना मोक्ष प्राप्तीचा जिना करून ठेवलास. तुझी कीर्ती भक्तिभावाने श्रवण करणे हेच चित्तशुद्धीला कारण आहे. तेथे सात्विक श्रद्धा हीच एक प्रमाण आहे. इतर साधने व्यर्थ होत. मनात इच्छा धरून जे जे काही साधन करावे ते ते त्या इच्छेनेच व्यर्थ होते. जो निरीच्छ असतो त्याचेच अंतःकरण चोख असते. तसले अंतःकरण हा म्हणता परमार्थात शिरते. हृदयाच्या खोल आळ्यांत स्वधर्माच्या बीजाचा अंकुर फुटलेला असतो. त्यातच श्रद्धेचा वेल उगवून त्याचा कोंब कसा अगदी तरतरीत बाहेर पडतो. सत्श्रवणाच्या जोरदार पाण्याने वैराग्याची मुळे खोल जाऊन ती बळकट होतात. त्यांना श्रद्धेची पुष्टी मिळाली की ती वेगाने चिदाकाशात चढतात. आणि हे पुरुषोत्तमा, त्या चिदाकाशांतील स्वप्रकाश चंद्रमा तू आहेस. हे मेघश्यामा, तुझी मूर्ती पाहण्यासाठी साधकांना कितीतरी प्रयास पडतात. त्या तुझ्या श्रीचरणांचे आज प्रत्यक्ष दर्शन झाले असे म्हणून त्यास लोटांगण घालून सर्व देव त्या चरणांचे स्तवन करू लागले. श्लोक 10. हे श्रीकृष्णा, आमच्या सर्व पातकांचा नाश करण्याला साऱ्या त्रिभुवनांत तुझा एक चरणरूपी धूमकेतूच समर्थ आहे. पातकरूपी लाकडांच्या राशीला तुझा चरणरूप वडवानल लागला की तो आपल्या देदीप्यमान तेजाने त्याचे तिळातिळा एवढे तुकडे करून सर्व जाळून फस्त करीतो. हे अनंता, असा पाप्यांना कापविणारा व प्रेमळांना अभय देणारा तुझा पाय भक्त सदा सर्वदा अंतःकरणात वाहतात. ते अंतःकरण कसे असते तर भक्तिप्रेम रसाने अगदी ओथंबलेले. त्यात तुझे चरण अत्यंत उल्हासाने आणि यथेच्छ धारण करून बसतात. चरणांचे ध्यान करताना ते भूक व तहानही विसरून जातात. त्यांना अभयदान देणारा एक तुझा चरणध्वजच आहे. हे श्रीकृष्णा, त्याच तुझ्या चरणाचे भगवदैश्वर्य पावण्यासाठी चतुर्व्यूह मूर्तीच्या रूपाने भक्तांनी पूजन केले. वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न ह्या स्वरूपाला चतुर्व्यूह असे म्हणतात आणि हेच भक्तांचे पूजास्थान होय. ह्या चार व्यक्ती जरी भिन्न भिन्न दिसतात तरी त्या चारही स्वरूपांमध्ये मूर्ती एकच आहे. हीच गोष्ट लक्षात आणून भक्तांनी त्यांची पूजा करणे ह्याचेच नाव व्यूह स्थिती होय. सात्वत म्हणविणारे जे भक्त असतात ते भगवतपदाच्या ऐश्वर्याची इच्छा करीतात. ते त्या ऐश्वर्यावरच लक्ष ठेवून ह्या चतुर्व्यूह रूपाने पूजा करतात. जन्ममरणाच्या प्रवाहाची स्थिती चुकवायची असेल तर आत्मस्वरूप ओळखणाऱ्या ज्ञात्यांनी ह्या चतुर्मूर्तीचीच एकनिष्ठ भक्तीने पूजा करावी. जन्ममूळ छेदन करण्याकरिता जे
त्रिकाळ यज्ञ व एकनिष्ठ भक्तीने त्रिकाळ पूजा करून भजन करीतात त्यांनी कलिकालाला जिंकले. ह्याशिवाय दुसरेही तुझे भक्त विधी विधानयुक्त व वेदोक्त यज्ञद्वारा होम हवन करून तुझे भजन करतात. श्लोक 11. दीक्षा ग्रहण करण्यामध्ये अत्यंत आस्था, यज्ञद्वारा भजन करण्यात तत्पर, हाताला क्रियेचे नियम लावून दिलेले, इतर हस्तव्यापार मुळीच न करणारे, 3 वेदात्मक विधी हेच ज्यांना प्रमाण, बाहेर त्रिगुणांची मेखला घेतलेली, अंतर्यामी सर्वात्मा चैतन्याच्या तेजाने देदीप्यमान असणारा यज्ञपुरुष आवाहन केलेला, तेथे ओंकार व षटकार इत्यादी लक्षणांनी युक्त मंत्रोच्चार करून अतिपवित्र अवदानांनी अपार द्रव्य अर्पण करीतात. आणखी कोणी तुझे भक्त योगयुक्त असतात ते योगधारणेने तुझे भजन करीतात. ते आसनावर स्थिर होऊन प्राणापानांची समता करीतात. वज्रासनाने दृढ बंध साधून षटचक्रांचे भेदन करून कुंडलिनीचा सुबद्ध स्कंध थापटतात. त्या योगे ती महच्छक्ती खवळून मोठ्या झपाट्याने ऊर्ध्व गतीने जाऊ लागते आणि वायू भक्षण करून योग स्थितीने गगनाचा ग्रास घेते. सहस्रदळाचे पाठ शोषण करून औटपीठ, गोल्हाट आणि श्रीहाट वगैरे स्थाने आक्रमण करून मोठ्या वेगाने ती ब्रह्मस्थानाला जाऊन भिडते. तेथे परमानंदाचा भोग आणि शिवशक्तींचा संयोग होतो. ह्याप्रमाणे योगाचा अभ्यास करणे हा योग्यांचा भजनमार्ग होय. कोणी तुझी माया जाणावी म्हणून तुझ्याच पायांचे भजन करू लागतात. परंतु हे श्रीकृष्णा, देवाधिदेवा, तुझी माया सर्वथा अतर्क्य आहे. माया पाहू गेले तर ती दिसत नाही. इतकेच नव्हे तर तोच मायेचा चित्ताला मोह पडतो आणि ते मग खरोखर सिद्धीसाठीच भगवंताच्या चरणाची पूजा करीतात. आणखी एक पक्ष आहे तो मुमुक्षू लोकांचा होय. हे अध्यात्मामध्ये अतिदक्ष असतात. आत्ममायेचा नाश करण्यासाठी जिज्ञासूंना आपल्या आत्मज्ञानाच्या योगे करून मनामध्ये पूजेचा अत्यंत उल्हास असतो. त्याच्या मनात निरंतर विवेकाचीच भावना असल्यामुळे नित्य काय व अनित्य काय ह्याचा उहापोह करून त्यांनी निर्णय ठरविला, म्हणजे जिकडे तिकडे तूच तू भरलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. अनित्यपणामुळे जे टाकले ते माईक असल्यामुळे मिथ्या होऊन गेले. मग चिन्मात्र असे शुद्ध निजात्म रूपच शिल्लक राहते. अशा प्रकारे चहूंकडे पाहू लागले असता जिकडे तिकडे तुझेच स्वरूप दिसू लागते. मग ते आपल्या आवडीनेच जिकडे तिकडे तुझीच साक्षेपाने पूजा करतात. ज्या ज्या ठिकाणी जे जे पाहतात ते ते तुझ्याशिवाय दुसरे नसतेच. अशा रीतीने तुझाच चरण बसल्या ठिकाणीच पूजला जातो. श्लोक 12. अशा प्रकारे सर्वत्र तुझीच पूजा करणारे भक्त असतात. ते तुझे अत्यंत आवडते होतात आणि त्यांची ती पूजा ही हे श्रीपती तू स्वतः अत्यंत प्रेमाने मान्य करतोस. रानांतील रानवट फुलांची माळा आणून भक्तांनी ती तुझ्या गळ्यात घातली तेव्हा उतावळा होऊन तू लक्ष्मीला सोडून तिलाच भाळलास. ती वनमाला भक्तांनी आवडीने अर्पण केलेली होती म्हणून तिची गोडी अधिक. ती शिळी झाली तरी सुद्धा तिला अर्ध घटकाही तू गळ्यातून काढीत नाहीस. ती भक्तांनी भावार्थाने अर्पण केली आणि भगवंतांनी सर्वांगावरती धारण केली म्हणून सुकण्याचे विसरून जाऊन ती सदा टवटवीतच राहू लागली. तिचा सुगंध घेताच श्रीकृष्ण भक्तीने भुलून गेला म्हणून लक्ष्मीला राग येऊन तिने तिच्याशी सवती मत्सर सुरू केला. मी प्रभूजवळ येण्यापूर्वी भक्तांनी ही कधी अर्पण केली समजत नाही. मी खरोखर तरुण असे असता मला सोडून ह्या थेरडीलाच खांद्यावर घेऊन बसतो. देवाला भोगाची खूण समजत नाही. ती म्हातारी, मी तरुण, पण हा तिच्याशीच भुलून पडला आहे. हे ठीकच आहे, कारण हा बोलून चालूनच जर निर्गुण तर त्याला गुणावगुण कळणार कसे. मला चरणाची सेवा आणि ती सुद्धा कधी काळी आणि ही सदा सर्वदा गळ्यातच पडलेली ह्या वनमाळेने खरोखर माझ्यापेक्षाही प्रेमांत वर ताण केली. मला एकदम बाजूस ढकलून देऊन ही दोही अंगावर बसली आहे आणि श्रीकृष्ण हिच्याशी नेहमी बोलत बसतो. मी काही बोलावयाला जाईन तर मलाच टाकून देईल. मला पाय रगडावायला लावले आहे तेव्हा आता हिचा मत्सर तरी मी किती सहन करावा. हिने श्रीकृष्णाला पायांपर्यंत वेष्टून टाकले आणि माझी सेवा हिरावून घेतली. मी किती केले तरी क्षीरसागराची कुलवंत कन्या आहे आणि ही रानांतली रानटी आहे, पण भक्तांची भीड म्हणून ती देवाच्या खांद्यावर बसली हो. ही भक्तीच्या जोरावर खांद्यावर बसलेली आहे.
ती कधी खाली म्हणून उतरायची नाही असे म्हणून लक्ष्मीसुद्धा द्वेषबुद्धी सोडून त्या वनमालेलाच नमस्कार करू लागली. हे श्रीकृष्णा, अशी तुला भक्तांची पूजा आवडते म्हणून नम्र भावाने सर्व भक्तिभावना तुझ्या चरणी अर्पण केल्या आहेत. असा तो तुझा चरणरूप धूमकेतू आमच्या पातकांचा नाश करो. हे श्रीकृष्णा, पुन्हा पुन्हा पातकांच्या राशी जमल्या तर त्यांचाही नाश करो. ह्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या चरणाचे देवांनी वर्णन केले तरी त्यांचे मन तृप्त होईना, म्हणून पुन्हा पुन्हा त्या चरणांचे स्तवन करीत होतसाते त्याच्यावरील ध्वजचिन्हाचे ते वर्णन करू लागले. श्लोक 13. हे अनंता, बलिबंधनाच्या वेळी वामनाने आपला चरण वाढविला. त्यावेळी तुझा चरण सत्य लोकाच्याही वरती झळकत असलेला दिसत होता. सर्वांच्या वर जो चरण वाढला त्यालाच ज्ञाते लोक केतू असे म्हणतात. त्यावेळी तुझेच आत्मस्वरूप जी गंगा देवनदी तीच पताका रूपाने झळकू लागली. बलिबंधनाच्या वेळी मोठ्या आवेशाने चरण उचलल्यामुळे त्याच्या नखांनी आवरणकोश फुटून जाऊन अपरंपार पाणी वाहू लागले. हे भगवंता, त्यावेळी आपल्या चरण स्पर्शानेच त्या जळाला पवित्रता आली, म्हणून ते जल ब्रह्मदेवाने कमंडलूत धरले आणि शंकराने मस्तकावर घेतले. चरणांतील ध्वजांमध्ये पताका तीच गंगा होय, त्रिवाहिनी ही तीच आणि त्रिफतगा ही तीच. अशी ती श्रीकृष्णाची चरणशोभा पाहण्याला नयनरूप भृंगांना अत्यंत उल्हास होतो. केतू म्हणजे ध्वज झळकू लागल्याबरोबर आसुरी सेनेच्या पोटांत धडकी भरते व दैवी संपत्तीच्या पोटांत आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. ह्या चरणांची आणखी एक अशी गोष्ट आहे की ते देवांना स्वर्गसुख देणारे आहेत आणि तेच चरण अधार्मिकांना नरकात टाकणारे आहेत. कोणी चरणांची पूजा करून तरून गेले, कोणी चरणांचे ध्यान करून तरले, पण जे ह्या चरणांची निखालस उपेक्षा करीतात ते मात्र अधःपाताला जातात. चरणांना वंदन करणारे व निंदा करणारेही निज पदाला पोचतात, पण सर्वथैव त्यांची जे उपेक्षाच करतात त्यांना मात्र अधोगती प्राप्त होते. चरणांना वंदन करून शिळा तरली आणि निंदा करणाऱ्या शिशुपालाचा तू उद्धार केलास, परंतु चरणकमळांची ज्यांनी उपेक्षाच केली त्या दुष्टांना रवरव नरकातच जावे लागते. हे सर्वव्यापी सर्वेश्वरा, ऐक, असा तुझा चरण उत्तम आहे, म्हणून तो आमच्या सर्व पातकांचा क्षणार्धात उद्धार करील. पापाचा जेव्हा उद्धार होतो तेव्हा सहजच दुरावाच खुंटून जातो. असा तुझा चरण हा संसारातील खरा खरा तारक आहे. श्लोक 14. हे अच्युता, तुझा चरण आत्मसुखाचा विस्तार करणारा असून कालकर्मादिकांचा शास्ता आहे. तसाच देवांचा आत्मा व नियंता आहे. काळाचा खरा नियंता तूच, म्हणूनच त्याला अकाली सत्ता करता येत नाही. देवांना अधिकारावर स्थापन करणारा तूच असल्यामुळे हे श्रीकृष्णा, देवांचा नियंताही तूच आहेस. हे कृष्णनाथा, कर्माचा स्वामीही तूच, कारण तुझ्याशिवाय इंद्रियांच्या कोणत्याच क्रिया कोणाला करता येणार नाहीत. म्हणून हे श्रीकृष्णा, कर्माचा नियंताही तूच आहेस. हे श्रीहरी, ब्रह्मदेवादिक शरीरधारी सारे देव तुझ्याच अधीन आहेत. ज्याप्रमाणे व्यसन घातलेले बैल शेतकरी नांगराला जुंपून धनीपणाने पाहिजे तसे वळवितो किंवा त्यात जो मागे पुढे राहतो त्याला चाबकाने झोडतो, त्याप्रमाणे तुझ्याच आज्ञेनुसार तंतोतंत कळीकाळाधिक वागत असतात. संसाररूपी शेतात तूच सर्वांना अधिकारावर जुंपून आत्मकर्मानेच तू आपल्या आज्ञेने ह्या क्षेत्राची मेहनत मशागत करवितोस. अहंकाराचे मेढ रोवून महत्त्वांचे खळे झाडून काढून तीत गुणांच्या दोऱ्यांनी बिचाऱ्या जीवरूप पशूंना करकचून आवळून ठेवतोस. उजडल्यापासून मावळेपर्यंत सारखे कर 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 करीत आपापल्या कर्माने फेरे घालीत असता जो खांदा चुकून अंग काढू लागेल त्यालाच तू मार देतोस. हे बोलणे व्यर्थ आहे. सृष्टीला करणारी आणि धरणारी माया आहे, त्याचा संबंध माझ्याशी काही नाही असे जर म्हणशील तर हे देवाधिदेवा असे मात्र म्हणू नकोस, कारण मायेला आश्रय तूच आहेस. म्हणून परम कारण तूच. तुझ्याच मांडीवर प्रकृती आणि पुरुष ही खेळतात. तू मायेहून श्रेष्ठ आहेस, प्रकृती पुरुषाहून भिन्न आहेस. तू काळाचा दुर्धर काळ व सर्व संहाराचा करता तूच आहेस. हे मेघश्यामा, आमच्या उत्तम निजसुखाला तुझा चरण विस्तारच कारणीभूत आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, आमच्यावर कृपा करावी एवढेच मागणे मागतो. श्लोक 15. हे श्रीपती, जगाची उत्पत्ती आणि स्थिती तुझ्यापासूनच होते
आणि शेवटी सर्वांचा संहार करणारा महाकाळ निश्चयाने तूच आहेस. तामस शक्तीचा क्षोभ झाला म्हणजे ती शेवटी सर्व सृष्टीचा प्रळय करून टाकते. तेव्हा सर्व जीव सूक्ष्म रूपाने बीजरूप अव्यक्तामध्ये राहतात. नंतर पुन्हा उत्पत्तीचा काल आला म्हणजे तीच सारी बीजे उगवतात आणि स्थितिकाली त्यास पालवी फुटून पुष्पफळांनी फलद्रूप होतात. हा तर गुणक्षोभाचा परिणाम आहे. तेव्हा मी काही प्रलय करता नव्हे असे जर कृष्णनाथा आपण म्हणत असाल तर ही गोष्ट ऐका. तुझ्या स्वरूपाचे खरे खरे ज्ञान झाले तर माया, महतत्व आणि जीव ह्या सर्वांचाच नाश होऊन भक्त असतात ते निजपदाचा स्वरूपाचा आनंद भोगतात. हे कृष्णनाथा, त्या तुला सर्वांचा संहार करणे काय कठीण आहे. म्हणून कारणासह वर्तमान प्रळय करता महाकाळ खरोखर तूच आहेस. तू संसाराची स्थिती कळू देत नाहीस. काळाची गती तर अत्यंत सूक्ष्म करून ठेवली आहेस. अखेर आपल्या प्रकृतीच्या विकारांचा नाशही तूच करतोस. प्रळयाचे मूळ प्रमाण म्हणजे लव, निमेष, घटिका, पळ, अहोरात्र, त्रिकाळ, ज्याला केवळ त्रिनाभी असे म्हणतात, अशा प्रचंड गतीसह वर्तमान माया महतत्व तू नाशून टाकतोस. म्हणून हे श्रीकृष्णा, हे ऋषिकेशा, असा तू महाकाळ आहेस.